त्या ठिकाणी मी आज राजकारणात गेलो, पण राजकारणात गेले असताना त्या ठिकाणी आपण वायच्या सभेला जायचो, सातारच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सभेला जायचो. त्या ठिकाणी व्यासपीठावर मंडळी, या ठिकाणी अध्यक्ष साहेब असायचे, सर्वजण मंडळी होती. परंतु कार्यक्रम चालू असताना प्रत्येकाला त्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मान मिळत होता. त्या सातारच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर अध्यक्ष साहेबांनी विनवणी केली की संभाजी कांबळे, तुम्ही सुद्धा या आढावा बैठकीत लोकांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करा. पण त्या ठिकाणी मला मार्गदर्शन या ठिकाणी करता आलेलं नाही. त्याची कुठंतरी खंत माझ्या मनात राहिली. कुठंतरी आपल्याला भाषण शिकण्याची गरज आहे, लोकांना चार विचार द्यायची गरज आहे. राजकारणात जर पडायचं असेल तर भाषण येणे गरजेचं वाटलं. त्या माध्यमातून मी कुठंतरी शोध घेत होतो. मोबाईल असल्या कारणाने मी फेसबुक बघत होतो. फेसबुकची जाहिरात साधारण 10 तारखेच्या मी आसपास बघितली. जाधव साहेबांचं त्या ठिकाणी नाव आलं. एका क्षणाचा मी न विचार करता दुसऱ्या दिवशी मी 9 वाजता त्यांना फोन लावला. जाधव साहेबांना जसा मी फोन लावला त्यांनी इतका मला आत्मविश्वास दिला की त्या आत्मविश्वासाने मी खूप भारावून गेलो. की त्यांनी एकच वाक्य झालं, तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन करा, सगळी जबाबदारी मी घेतो, नक्कीच तुम्हाला मी तयार करीन. तुम्ही ज्या आधी मागं खुर्ची बसवताना घाबरत होता, नक्कीच तुम्हाला व्यासपीठावर बोलण्याची संधी मी माझ्या कार्यशाळेतनं मार्फत प्राप्त करून देईन. त्या पद्धतीने मी लगेच त्यांना ऍडव्हान्स पाठवला, बुकिंग करून घेतलं. आणि त्याच्या माध्यमातून ऑनलाईनचा क्लास चालू झाला. ऑनलाईनचा क्लास चालू म्हटल्यानंतर दडदड निर्माण झाली. कुठंतरी आता जाधव साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याला बोलता येत आहे का नाही एवढी मोठी अपेक्षा होती. परंतु ऑनलाईन क्लास झाला तर पहिला आपण बोलताना मी घाबरत होतो. पण ज्यावेळी दुसरा दिवस आला, जी 70% दडदड होती ती 50% आली. परत 5-6 दिवस जेव्हा क्लास झाला ती 30% झाली दडदड. आणि ज्या ठिकाणी कार्यशाळा ह्या ठिकाणी आलो त्यावेळी 20% वाढ. डायरेक्ट इथं आलो की बसली की तुमच्याविषयी माहिती सांगा, तर डायरेक्ट माहिती सांगणं पण तरी मी डेअरिंग ऑनलाईन असल्यामुळे झालं. आणि त्या ठिकाणी 10% राहिलं होतं दडदड. त्या 3 दिवसाच्या माध्यमातून आज त्यांनी पूर्ण केली. त्याबद्दल जाधव साहेब यांना मी आभार व्यक्त करतो. त्यांनी चांगलं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. व या ठिकाणी आपण सर्व मित्रमंडळी झालेलोच आहोत, त्यांचं मी सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. जय जय महाराष्ट्र.